हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुम्ही विचार करत असाल माझ्यासोबत ऋतिक का नाही, कारण तुम्ही सर्वांनी खूप सारे कमेंट्स केलेले खूप सारे स्किन केअर ब्लॉगसाठी. तर मी हा ब्लॉग स्किन केअर ब्लॉग आहे. माझे हेअर्स आत्ताच मी धुतलेले तर ते आता सुकत आहेत. जरा थोडे ऑइली वाटतात, अजून प्रॉपर सुकलेले नाही आहेत. तर आपण चला स्किन केअर ब्लॉग चालू करूया. लेट्स स्टार्ट. थोडा अँगल मला चेंज करावा लागला. तर मी जे आता तुम्हाला स्किन केअर दाखवीन ते प्रोडक्ट्स माझ्या स्किनला सूट करतात म्हणून मी ते यूज करते. सर्वांचे स्किन टाईप्स वेगवेगळे असतात, तर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट्स चूज करा. लाईक अर्ध्यांची ऑइली स्किन असते, अर्ध्यांची ड्राय स्किन असते. तर मी जे प्रोडक्ट्स दाखवेन ते ड्राय अँड कॉम्बिनेशन स्किनसाठी चांगले आहेत. ऑइली स्किन माझी नाही आहे, तर मला माहीत नाही ऑइली स्किनवर कोणते प्रोडक्ट्स यूज केले जातात. तर मी माझ्या फेसवर काहीच अप्लाय केलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला ते प्रोडक्ट माझ्या फेसवर पण यूज करून दाखवणार आहे. तर चला बघूया मी काय यूज करते. केअर करायला चालू करतोय. तर फर्स्ट मी लिप बाम लावणार आहे, कारण माझे लिप्स खूप ड्राय आहेत आणि लगेच ड्राय होतात ते. तर NMFE लिप बाम लावणार आहे. हा आहे तो लिप बाम, SPF 40+ वाला लिप बाम. हा लिप बाम मी लावते आता. हा प्रोडक्ट खूप छान आहे. सॉफ्ट करतो लिप्सना, मॉइश्चराइज ठेवतो. आणि हा प्रोडक्ट तुम्हाला कोणत्याही फार्मसी स्टोअरमध्ये भेटून जाईल. हा बेसिकली फार्मसी प्रोडक्ट आहे, इंडियन फार्मसी प्रोडक्ट आहे. तर किंवा ऑनलाईन पण तुम्ही परचेस करू शकता. मी तुम्हाला सर्व जे पण प्रोडक्ट्स मी यूज करेन त्याची लिंक टॅग करेन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला माझी स्किन केअर सुद्धा सांगणार आहे आणि थोडे टिप्स पण देणार आहे जे मला नेसेसरी वाटतात. फर्स्ट स्टेप येतं स्किन केअरचा, जे म्हणजे फेस वॉश. तर दिवसातनं 2 वेळा तरी तुम्ही तुमचा फेस वॉश केला पाहिजे. एक म्हणजे सकाळी आणि दुसरा म्हणजे रात्री. तर सकाळी तुम्ही एक वेळ पाण्याने फेस वॉश केला तरी चालेल, पण रात्री कधीच फेस वॉश न करता झोपू नका. रात्री झोपताना फेस वॉश करणं खूप नेसेसरी आहे. तुम्ही किती पण दमले असाल, किती पण काही झालं असेल तरी तुम्ही फेस वॉश करून झोपा. आणि मी सुद्धा हा स्टेप कधीच स्किप नाही केला आजपर्यंत. मी फेस वॉश करून झोपते. किती पण माझा मूड खराब असेल, किती पण काय पण झालं असेल तरी मी फेस वॉश करून झोपते. आणि तर मी यूज करते सिम्पल रिफ्रेशिंग फेशियल वॉश. आता हा सिम्पलचा यूज करते मी गाईज. आणि एक सीताफळ फेस वॉश येतो, तो खूप छान आहे. आणि हा सुद्धा खूप छान आहे. हे दोनच फेस वॉश मी यूज करते करंटली. माझ्या आता हा आहे, मी स्विच करत असते एक सीताफळवर नाहीतर हा सिम्पलवर. तर करंटली मी हा यूज करते. फेस वॉशची खासियत ही आहे का याच्यात केमिकल्स नाही आहेत, फ्रेग्रन्स नाही आहे, आणि बिलकुल हार्श नाही आहे स्किनवर, आणि तुमच्या फेसला बिलकुल ड्राय नाही करत. याची कन्सिस्टन्सी जेल टाईप आहे. ओके, अशी पूर्ण जेल टाईप आहे. आता मी तुम्हाला वॉश पण करून दाखवते. ऍक्च्युली आधी थोडा पाणी लावायचा आणि फेसला पाणी लावायचं. त्याच्यानंतर असं सर्क्युलर मोशन मध्ये असं सर्क्युलर मोशन मध्ये घासायचं असतं फेस. तर अर्धे लोक फक्त असं पटकन फेस वॉश लावून फेस वॉश करून जातात. तसं नाही करायचं. असा थोडा वेळ ना फेस वॉशला असं करत राहायचं. तर मी फेस वॉश करून येते. तर मी आता फेस वॉश केलेलं आहे आणि मी बिलकुल फेस टॉवेल्स यूज नाही करत फेस वाईप करायला. कारण मी टिश्यू यूज करते, फेस टिश्यूज यूज करते. कारण मला वाटतं फेस टॉवेल हायजेनिक नसतात. फेस टिश्यूनीच माझा फेस वॉश झाल्यावर फेस पुसते. बिलकुल हा फेस वॉश बिलकुल ड्राय नाही करत फेसला. आता अर्धे फेस वॉश खूप ड्राय करतात स्किन. खूप चांगलं आहे हे. मला खूप हायजेनिक वाटतं आणि ते फेस टॉवेल्स एवढे हायजेनिक नाही वाटत. म्हणजे रोज त्यानेच फेस पुसणं आणि परत ते धुणं. टिश्यूजनी फेस क्लीन करा. हे हे खूप हायजेनिक आहे त्याच्यापेक्षा, फेस टॉवेल्सपेक्षा. दिवसभरात खूप वेळा लिप बाम लावत असते कारण मी लिप्सच खूप ड्राय. आता आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊया. फेस वॉश झालेला आहे, सेकंड स्टेपकडे जाऊया. मी ॲक्च्युली यूज करते राईस टोनर आय एम फ्रॉम ब्रँडचं नाव आहे त्याचं. राईस टोनर यूज करते. आणि टोनर्स मला खूप आवडतात. ग्लोई स्किन मिळवतात, ग्लास टाईप स्किन इफेक्ट देतात. आणि मी आधी हा नंबरझिन 3 टोनर यूज करायची.
हा इतका मला चांगला नाही वाटला, पण दिस इज बेस्ट. ही माझी सेकंड बॉटल आहे. फर्स्ट मी एक ट्रायल वाली छोटी बॉटल घेतलेली, याची एक छोटी बॉटल सुद्धा येते. 1960 रुपीजची बॉटल आहे. आय एम फ्रॉम राईस वॉटर टोनर. आणि ऑफ लावून मला समथिंग ही 1500ला भेटली असेल. खूप छान आहे, खूप छान आहे. तर मी तुम्हाला यूज करून दाखवते. मी मेकअपच्या आधी पण स्किन प्रेप करते ना, तर मी माझे स्टेप्स असतात, मी त्याची पण वेगळी व्हिडिओ बनवेन. तर ही जे ना, पण मी हे रोज यूज नाही करत कारण हे कॉस्टली आहे. कधी माझ्या मूडवर आहे, मी कधी यूज करत नाही, तर कधी मी डायरेक्ट मॉइश्चरायझर लावते. तर बघूया, हे आपल्याला असं हातावर घ्यायचं आहे नो, आणि असं ब्रब करायचं. एकदम प्लम्पी, एकदम हायड्रेटिंग फील होतं हे लावल्यावर. खूप हायड्रेटिंग आहे. बघू शकता तुम्ही. आता याला थोडा सुकून द्यायचा. खूप ना प्लम्पी इफेक्ट देतो, आणि म्हणून मी माझे मोस्टली मॉइश्चरायझर पण कोरियन ब्रँडचाच आहे, फेस शॉप. आणि हा पण कोरियन ब्रँड आहे एक. कोरियन ब्रँडचे टोनर्स खूप छान असतात, तुम्ही ट्राय करा नक्की. खूप छान आहेत. राईस वॉटर टोनर आहे, बेस्ट गाईस. आणि याचा ना एक छोटी बॉटल येते याची 500ला, ती ट्रायल बॉटल आहे. तुम्ही आधी मोठी बॉटल परचेस करायच्या आधी ती ट्रायल बॉटल यूज करा. ऑलमोस्ट 6 मंथ्स तर ही बॉटल चालते, म्हणजे वर्थ इट आहे. लगेच संपत नाही, 6 मंथ्स तरी चालते. मी खूप आधी घेतलेला. दिस इज बेस्ट. पाहिजे तर मी कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला दुसरा कमी प्राईसमध्ये रिकमेंडेशन देईन. सेम वर्क करणारे प्रोडक्ट्स आहेत फेस शॉपचेच. तर मी यूज करते चिया सीड ॲडव्हान्स हायड्रो लोशन फ्रॉम फेस शॉप. तर हा फेस शॉप पण कोरियन ब्रँड आहे. माझे केस असे का दिसत आहे मला नाही माहिती आहे, म्हणजे एकदम उलटे फुलटे पालटे झालेत. तर मी यूज करते चिया सीड हायड्रो लोशन फ्रॉम फेस शॉप. आणि हा ऑलमोस्ट माझा संपायला आलेला आहे, इतकंच राहिलेलं आहे. आणि याचे मी खूप सारे बॉटल्स रिपर्चेस केलेत. हा माझा गो टू फेस वॉश, सॉरी फेस वॉश नाही, फेस मॉइश्चरायझर आहे. मी याच्याशिवाय कोणताच मॉइश्चरायझर यूज नाही केलाय. 4 इयर्स झाले असतील हाच मॉइश्चरायझर यूज करते, कारण ना हा स्किनला एकदम हेल्दी स्किन वाटते. हा यूज करून एकदम ना ग्लोई लुक येतो. हा का, बघू शकता तुम्ही किती किती प्लम्पी स्किन वाटते आणि हायड्रेटेड फील होते या मॉइश्चरायझरनी. मी याच्याशिवाय कोणताच मॉइश्चरायझर यूज नाही करत आहे. मी कधीपासून हाच मॉइश्चरायझर यूज करते, आणि हा मॉइश्चरायझर मी लाईफ टाईम यूज करणार आहे, कारण हा मला खूप आवडतो. फेस शॉपचा याची पण कॉस्ट जास्तच आहे, समथिंग 1500ला आहे हा. पण मला ऑफमध्ये 1300ला समथिंग भेटून जातो. आणि आता परत हा मी फेस वॉश रिस्टॉक केलेला आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग, अजून एक मी बनवणार ब्लॉग का मी कोणते प्रोडक्ट्स मागवले आहेत टीरा ब्युटीवरून, आणि त्यात मी हा रिस्टॉक केलेला आहे. आणि जे पण मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवत त्याची मी लिंक टाकणार आहे, तुम्ही लिंकवरनं परचेस करा जर तुम्हाला पाहिजे. आणि मेन गोष्ट, तुम्हाला जर डायरेक्ट मोठा प्रोडक्ट नसेल घ्यायचा, तर ना अशा छोटा ट्रायल पॅकेज भेटतात त्याचे फेस शॉपचे पण. तर मी त्याची पण लिंक तुम्हाला टाकेन. तुम्ही ह्या मोठ्या प्रोडक्टवर जास्त डायरेक्ट घ्यायचा नसेल तर छोटा प्रोडक्ट ट्राय करा. मी तसाच करून घेतलाय मोठा प्रोडक्ट. मी आधी छोटा प्रोडक्ट ट्राय केलेला, नंतर मोठा प्रोडक्ट. याचा सेट येतो. छोट्या प्रोडक्टमध्ये असे 3 बॉटल्स येतात. एक टोनर असतो, एक मॉइश्चरायझर असतो, एक फेस क्रीम असते फेस शॉपची. तुम्ही तो आधी ट्राय करा, आणि मग मोठा तुम्हाला जर आवडला तरच मोठा प्रोडक्ट घ्या. माझी 4th स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. मी हीच सनस्क्रीन यूज करते, गो टू सनस्क्रीन आहे. मला लावून दाखवते. 2 फिंगर रूल गाईज, 2 फिंगर रूल.
All night. आय थिंक मला हेअर क्लिप्स लावायला पाहिजे होते कारण माझे हार आता तुम्ही बघू शकता माझी स्किन किती हेल्दी वाटत आहे. ग्लास स्किन केअर रुटीन. मला कोरियन ब्रँड खूप आवडतात, ते मी यूज करते. अजून मला खूप सारे ट्राय करायचे आहेत, नंतर करू आपण, पण आता मी याच्यावरच स्टिक आहे. खूप सारे प्रोडक्ट असे अजून ट्राय नाही केले कारण मला वेस्ट ऑफ मनी वाटतं, कारण काही प्रोडक्ट ना आपल्या फेसला सूट नाही करत. तर हे जे मी प्रोडक्ट दाखवले ते खूप छान आहेत आणि मी 4-5 इयर्सपासून ते यूज करते आणि माझ्या फेसला खूप सूट करतात. आणि जो लिप बाम दाखवला तो मी आत्ताच घेतलाय, पण तो चांगला आहे. आणि एक ना तुमचे लिप्स खूप ड्राय होत असतील तर एक निप केअर म्हणून क्रीम येते जी लिप्सला मॉइश्चराईज करते. म्हणजे माझे लिप्स खूप ड्राय होतात तर मी ही क्रीम घेऊन ठेवले. याची व्हिडिओ मी एक युट्यूबवरच बघितलेली. तर ना ती लिप्सला लावते, त्यांनी किती पण ड्राय लिप्स लगेच मॉइश्चराईज होतात. तीच ती क्रीम आहे. ही होती माझी मॉर्निंग स्किन केअर रुटीन. मी एवढाच करते, मी बाकी काहीच नाही करत. आपले असे फक्त स्किन केअर करून लिप टिंट लावून मेरा मेकअप डन हो गया. यही मेरा मेकअप आहे. मला काही स्किन कन्सर्न्स असतील तर तुम्ही डर्मॅटकडे जा आणि त्यांना सांगा काय काय प्रॉब्लेम आहे, त्यानुसार स्किन केअर घ्या. माझी स्किन ऑलरेडी चांगली आहे तर तिला अजून चांगली बनवायला मी हे प्रोडक्ट्स यूज करते, अजून हेल्दी दिसायला स्किन. आणि हे स्किन केअर रोज तुमची डाएट खूप ह्यूज रोल प्ले करते तुमच्या स्किन केअरमध्ये. केअर करण्याआधी तुम्ही तुमच्या डाएटकडे पण लक्ष द्या, कारण मला ना आजपर्यंत ॲक्नी कधीच आले नव्हते. फक्त लग्नात मला ॲक्नी यायला लागले. म्हणजे एकच आलेला इथे आलेला ॲक्नी. तर आणि मेन म्हणजे लग्नाच्याच टाइमला आलेला आणि मला आयुष्यात कधी ॲक्नी आलेले नाही आहेत. नंतर मला खूप सारे ॲक्नी यायला लागले. आय थिंक 2-3 मंथ्स नंतर तर जास्त. पहिले एक येतच होता, येत होता, जात होता, येत होता, जात होता. आणि 2-3 मंथ्स नंतर इथे खूप सारे ॲक्ने आलेले. मी आय थिंक पोस्ट पण टाकलेले इन्स्टाला. मी तुम्हाला इथे फोटो पण टाकेन. खूप सारे आलेले इथे. आणि त्याचं कारण असं होतं का मी ना लग्नाआधी चाय वगैरे नव्हती पीत, बिलकुल चाय पीत नाही. तर लग्नानंतर मला सवय लागली, कारण ऋतिक चाय पितो तर मी पण चाय प्यायला लागले. त्याच्यामुळे ॲक्ने आले आणि जसं मी चाय बंद केला तसं ते ॲक्ने गेले. त्या ॲक्नेचे मार्क्स राहिलेले, तर ते मार्क्स जायला मी हा सेरावेचा मॉइश्चरायझिंग क्रीम फॉर ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन हा ऑर्डर केलेला. आणि हा प्रोडक्ट खूप 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 चांगला आहे. हा मॉइश्चरायझर खूप चांगला आहे. मी रात्री झोपताना हा मॉइश्चरायझर लावते आता, ज्याने माझे ना डार्क स्पॉट आले होते ते डार्क स्पॉट रिड्यूस झालेत खूप. आणि हाच मी आता कंटिन्यू करणार आहे. रात्री झोपताना मी हाच मॉइश्चरायझर लावणार आहे. हे मी तुम्हाला रफली सांगते, माझ्या मूडवर आहे. मी मोस्टली तर मी हा यूज करते, पण असे रात्री झोपताना आपण घरातच असतो आणि ते डार्क स्पॉट वगैरे जायला मी हा यूज करते. मी आधीपासून मला ट्राय करायचा होता पण मी कधी केला नव्हता. पण आता ना मी माझ्या पिंपल्स आलेले आणि माझे मार्क्स राहिलेले तर मी विचार केला का लेट्स ट्राय इट आणि इट्स बेस्ट. स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगितली, ही माझी 4 इयर्स आधीपासून जी आतापर्यंत मी यूज करते तीच आहे. आणि हा वाला प्रोडक्ट मी जस्ट आत्ताच ॲड केलेला आहे. याला 20 डेज पण नसतील झाले, मी आत्ताच ॲड केला आहे माझ्या स्किन केअरमध्ये. तर आणि त्याचसोबत हा एक हा ॲड केला आहे. रात्री झोपताना मी हे 2 कॉम्बिनेशन यूज करते. मोस्टली मी रात्री झोपताना हा यूज करते. तो वाला ब्लॉग पण दुसरा बनवेन, कारण हा ब्लॉग मग खूप मोठा होईल. तुम्हाला तो ब्लॉग पण पाहिजे असेल तर नक्की सांगा मला. आणि मला सांगा माझी स्किन केअर तुम्हाला कशी वाटली. मेकअप करताना पण माझी स्किन प्रॉपर प्रेप करते स्किनला आधी. आणि मेकअप मी जास्त नाही करत. मी हेवी फाउंडेशन बिलकुल नाही लावत. मला सूट पण नाही करत. मी नॉर्मली बीबी क्रीम काइंड ऑफ एकदम लाईट स्किन टिंट्स वगैरे यूज करते. तर ते पण मी तुम्हाला सांगेन. जर तुम्ही या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स दिला तर मी तो ब्लॉग पण घेऊन येईल लगेच.
मी सर्व प्रोडक्ट्सची लिंक ॲड करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्हाला परचेस करायचे असतील तर तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. मी माझा न्यू स्वतःचा Instagram पेज खोलत आहे. त्यावर मी माझ्याबद्दल सर्व टाकणार आहे आणि प्लस एव्हरीथिंग अबाउट मेकअप, ब्युटी अँड फॅशन रिलेटेड कंटेंट, आउटफिट्स वगैरे. तर तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर तुम्ही नक्कीच Instagramवर जा आणि मला फॉलो करा त्या पेजवर पण. आणि मी तुम्हाला एक टिप देईन. हां, अजून एक मी विसरले. अजून एक मी रात्री झोपताना काय करते, का रात्री झोपायच्या आधी मी डायरेक्ट फेस वॉश नाही यूज करत. मी हा लाईट क्लिन्झिंग ऑइल आहे फेस शॉपकडनंच. फेस शॉपचा लाईट क्लिन्झिंग ऑइल आहे. तर मी आधी क्लिन्झिंग ऑइल मसाज करते. मग तो क्लिन्झिंग ऑइल फेस मसाज झाल्यावर मी फेस वॉश यूज करते. तर ही एक स्टेप माझी मस्त आहे. रात्री झोपताना मी डायरेक्ट फेस वॉशने नाही करत. त्या ऑइलने ना डर्ट वगैरे सर्व निघून जातं. तर याची पण प्राइस मध्ये कॉस्टली आहे तशी. समथिंग इट्स फॉर ₹1200. प्रोडक्ट्स खूप जास्त वेळ चालतात. म्हणजे मी 6 मंथ्स मला बघायला नाही लागत. 6 मंथ्स प्रोडक्ट चालतात आणि हा तर त्याच्यापेक्षा जास्त चालतो. आणि काय बोलत होते, हां. जर तुम्हाला असं मोठा प्रोडक्ट नसेल घ्यायचा ना, तर याची छोटी बॉटल पण येते. तर तुम्हाला ट्राय करा आधी तुम्ही ही छोटी बॉटल घेऊन तुम्हाला कसं वाटतं. मी 300ला भेटेल. ॲक्चुअली 500ची आहे. मी ना ट्रॅव्हल करताना पण आपल्याला स्किन केअर कॅरी करायला लागतं. म्हणून मी असल्या छोट्या-छोट्या बॉटल्स घेऊन ठेवते. कारण ट्रॅव्हल करताना खूप इझी होतं कॅरी करणं हे छोटे ट्रायल पॅकेजिंगवाले बॉटल्स. तर तुम्ही ट्राय करा आधी छोटे प्रोडक्ट्स घ्या. मी त्याचे पण लिंक टाकते तुम्हाला. हे छोटे-छोटे प्रोडक्ट्स तुम्ही ट्राय करा. ट्रायल प्रोडक्ट्स घ्या आधी. मग तुम्ही मोठ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही बघा आधी तुम्हाला कसे सूट करतात वगैरे. मग तुम्ही मोठ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सनस्क्रीन आहे ना, तर त्याची मी छोटीवाली पण घेऊन ठेवले. कारण मी ट्रॅव्हल करताना नेते. आता हे पण मी ट्रॅव्हल करताना नेते. कारण मला असे मोठे प्रोडक्ट्स कॅरी करायला नाही लागत मग. पण हीच आहे माझी ग्लास स्किन केअर रुटीन. कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि मी हेच प्रोडक्ट यूज करते. याच्याशिवाय माझं कोणतंच प्रोडक्ट नाही. दिस इज ऑल यू नीड गाईज. ग्लोई स्किन. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपण खूप दिवसाने ॲक्च्युली मी खूप डेज नंतर हा ब्लॉग बनवत आहे. आम्ही ब्लॉग अजून बनवला नाही कोणताच. तर आम्ही ट्राय करू कन्सिस्टंट राहायला. अजून आम्ही ब्लॉग्स टाकू. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा कसा वाटला. आणि कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा. आणि काय क्वेरीज असतील, अजून क्वेश्चन्स असतील स्किन केअर रिलेटेड, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच सांगेन. ट्राय करेन तुमचे क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे. इथे एक पिंपल आलेला तुम्ही बघू शकता. खूप पेन करत होता. मी आधी स्किन केअर व्लॉग बनवणार होती, पण इथे मला खूप पेन होतं म्हणून मी स्किन केअर व्लॉग नाही बनवला आता. आणि नक्कीच सांगा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.